नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार. नाव काय आहे घर मालकांचं? बाळासो पाटील म्हणून आहेत, राहणार धुळगाव. आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. पर्यावरण कसं आहे बघा, साईडला आसपास एकही घर नाही आहे आणि अशा ठिकाणी खरकटं टाकल्यानंतर बेडूक उंदीर येतोय आणि ते खाण्यासाठी साप येतात आणि घरात घुसतात. चला दाखवा. कुठं आहे आत? अरे जायला प्रशांत तिकडे शिकाडा बाहेर आहे. आता ये, आता भिवू नको भैया, मी ऐकते. तू काय करतोस? ते गॅस आणि ते काढून घ्या सगळं. तू प्रशांत पाहिलास, तो ओळखलास ना काय? ती बाहेरच घ्या सरळ. आणि ती मिसरी पहिली घ्या. काय मिसरीच आहे का रे? आणि तुम्हाला कसा दिसला? कुठं होता? इथं बघा. त्यानंतर हे उठल्यानंतर आहे बिलकुलच वाटलं आणि पहिलं येऊन पसारलं मस्त गुंड काढलं बघितलं. काय आता सांगते मित्रांनो. बॅटरी मारून प्रशांतच्यावर ऐक न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण असा जो नाग साप आहे तो धुळगावमध्ये किचनमध्ये बसलाय. प्रशांत आलता बघटला धामण असता तर त्याने काहीतरी प्रयोग करून त्याला बाहेर वाचवला असता. पण विषारी नागांचे स्वभाव वेगवेगळे असते. वेगवेगळे स्वभाव असल्यामुळं अशा नागमानवी अवस्थेत आले तर यांच्यापासून उपचार न झाल्यास धोका घडू शकतोय. आणि अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक जो नाग ओळखला जातो तो पहा कसा आहे. त्याच्यावर मोडी लिपीत लाकडा येतोय, त्याच्यावरून ओळखतोय. त्याचं तोंड जरी पाहिलं तरी शेतकऱ्याला तो ओळखतोय. तोंडाची रचना वेगळी आहे. धामणची आणि नागाची शेपटीकडली बाजू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अडखळ निर्माण झाले की अशा ठिकाणी भेटतोय, तो पण भेटतोय सगळ्यांना. फक्त आपल्याला वाटतंय की साप येऊन चावतोय. कितीही जवळ राहावा, साप तसा येऊन चावत नाहीये मित्रांनो. त्याला धोका वाटला तो पुन्हा आणि त्याच जागेला जाऊन बसला. भिवून बघा तो कसा आला. भिण्याचं प्रमाण त्याचं छान आणि सुंदर असा, ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येतोय असा हा साप मित्रांनो. ज्या जागेला पहिला आलेला होता इथंच तुम्ही पाहिला होता ना त्याला. म्हणजे इथं अडखळ होती, अडखळीच्या ठिकाणी येऊन बसलेला होता. माझा कोणतरी एक आडवा व्हिडिओ घ्यायला लागतोय भैया. तुझा बंद कर, आडवा घे. बंद राहू दे की तुझा बंद राहून दे, आडवा घ्या पाहिजे माझं. हाय का ना? चला बाहेर चला. असं ना आडवाच धर व्हिडिओ बाजूचे माग काय आडवा धर भैया. खाली बसते व्हिडिओ असतात. आणि मित्रांनो हा नाग आहे ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येत आहे. बसते का सर? फडफडला बघा. म्हणजे त्याला लक्षात आलं कुठं तर धोका आहे. आता माझा हलतोय हा पाय हल्लाय, त्याला काय वाटतंय याच्यापासून धोका आहे. आलं का लक्षात? आणि जरी समजा असं गॉगल लावला तर आता याला काय वाटलं इकडे काहीतरी माझ्या अंगावर आलं. म्हणजे साप हा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय. गारुडी आपल्याला फसवते. तुमच्या लक्षात आलं भैया? आलं का तुमच्या लक्षात? एवढा जवळ आहे, इथं माझा पाय हल्ला तरच त्याला चावणार, अन्यथा येऊन साप कशाला चावणार नाही आहे. आलं का लक्षात?
त्याला सजीव आणि निर्जीव कळत नाही. बरणी एक काढा. बरणी प्लॅस्टिक. हो भरणी मग भरणे काय भरणी ती काय मोकळी मागणं घ्या बसतो. प्रशांत, सापांचं काय आहे तुला सांगू का? हा जो साप आहे तू इथं पकडलास की विषय संपतोय. कळलं का तुला? भैया जरा कॅमेरा द्या. आणि मित्रांनो, फण काढून फुस असा आवाज करणारा हा साप मी तुम्हाला दाखवलेला आहे. नागाची जवळून त्वचा न्यूरोटॉक्सिक विषयाचा असा साप जरी चावला तर ओनली फक्त हा फण दाखवण्याचा प्रयत्न केला. गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय अँटी स्नेक व्हेनमशिवाय याला कोणताही पर्याय नाही. झाडफूक किंवा अनेक काही गोष्टी करणं चुकीचं आहे. आणि धुळगावमध्ये नाव काय मामांचं? या बाळासाहेब पाटील म्हणून आहेत. प्रशांत आला, त्याला थोडासा अनुभव असल्यामुळं सापांचा पण नाग आहे म्हटल्यानंतर त्याचंही धाडस वाढलं नाही आहे मित्रांनो. आणि याला मानवी स्थितीत आल्यामुळं अटक केलेलं आहे. कोणतर समजेल त्याला. वाटतंय आपल्याला पण नाही आहे एवढा भयानक नाग. पण याच्यात मात्र काही मारायची ताकद आहे. गाई म्हैस काही पण गाऊन द्या, यात तडाख्यात सुट्टी नाही देत. धरा आडवा भाई. आता व्हिडिओ आडवाच धरायचा असा. तिथं बसतो बाबा माझं बसतो. त्याला काय लागलं इथे? कोणतर म्हणायचं सापाला केस येते. एक हाय लोक तर आपल्यात लय विचित्र. कात जरी सापाला आली कातन 5 मिनिटाचं काम भाई. आपण मी रात्री 1 वाजता येऊन झोपलो तो घरात. वर करा व्हिडिओ. मामा तुम्ही इकडे इकडे तिकडे. आणि मित्रांनो, प्रशांत म्हणणं आहे धुळगावच येते ना तुझं? रांजणी गाव येत आहे. आणि तुमचं गाव पण रांजणीच आहे मित्रांनो. आणि साप हा सकाळी साधारण 6च्या उठल्यावर तुम्हाला दिसला. 5:30च्या आसपास त्यांना आढळून आला नाग साप विचारी घरामध्ये. त्यांनी प्रशांतला फोन केला कारण तो आता नवीन आहे, त्याला अनुभव नाहीये. धामण असता तर त्याने डिवचून धामणपासून धोका नाही. प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणं चुकीचं आहे. प्रशांतच्या लक्षात आला हा नाग साप आहे. आणि तब्बल मला 10-15 किलोमीटरवरनं यावं लागलं मानवी वस्तीत. साप आल्यामुळं, मानवी वस्तीत आल्यामुळं त्याला रेस्क्यू केलेला आहे. आणि त्याला सुरक्षित मानवी वस्तीपासून जंगलामध्ये दूर सोडला जाईल. आणि प्रशांतचं अभिनंदन की त्याला प्रोफेशनल ट्रेनिंग नसल्यामुळे त्यानं धोका पत्करला. आणि प्रत्येक सर्प मित्र नवीन घडत असताना त्यानं काळजी घेणं गरजेचं आहे. अनुभव नसेल तर साप पकडणं खरोखर चुकीचं आहे. सापाची कोणत्याही क्षणी बाईट होऊ शकते. आणि या मामांचं पण अभिनंदन आहे की त्यांनी या सापाला न मारता जीवदान दिलेलं आहे. रांजणी गाव येते मित्रांनो. आणि साप हा सगळ्यातला महत्त्वाचा घटक असल्यामुळं कोणीही मारू नका. जवळच्या सर्प मित्राला अनुभव किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून अशा सापांचे प्राण वाचवा, साप वाचवा आणि निसर्ग वाचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा.